गॅस सिलेंडरचे दर वाढल्याने व्यावसायिकांनी खाद्यपदार्थाचे दर वाढवले होते। आता त्यांना गॅसचा पुरवठा होत नसल्याने नागरिकांना खाद्यपदार्थ मिळण्यात अडचण निर्माण झाली आहे। घरगुती गॅसचेही दर वाढवण्यात आले होते। याचा पुरवठाही कमी झाल्याने गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागतीये। इराण आणि अमेरिकेच्या युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरापर्यंत पोहोचल्याने महिला आक्रमक होत असल्याचं पाहायला मिळतंय। इराण अमेरिका युद्धाचा परिणाम थेट स्वयंपाकघरात। सिलेंडर वापरणाऱ्या नागरिकांच्या खिशाला कात्री। आधी दरवाढ, आता तुटवड्याचं संकट। आखाती देशाच्या युद्धाचा परिणाम थेट आता तुमच्या आमच्या स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचलाय। युद्धाच्या परिस्थितीआधी घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडर्सच्या किमती वाढल्या होत्या। आता पुरवठाही मर्यादित झालाय। त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना संकटाचा सामना करावा लागतोय। सकाळी घरी डब्बा करावा तर घरचा गॅस संपलाय आणि बाहेरून पार्सल मागवावं तर अनेक हॉटेल्सनं त्यांच्या मेनू कार्डमध्ये काटछाट केली आहे, तर काही हॉटेल्स बंद झालेत। सरकारने यावर तातडीनं कार्यवाही करावी अशी आग्रही मागणी आता लाडक्या बहिणींनी केली आहे। महाराष्ट्र शासनानं अर्थसंकल्प सादर केला आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट सर्वसामान्य गृहिणीच्या किचनवरच बोजा पडला। कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविताच सर्वसामान्य जनता ही मेतकुटीला आलेली असती आणि पुन्हा ही झालेली दरवाढ म्हणजे नाहक त्यांच्यावर आलेली ही संक्रांतच म्हणावं लागेल। तर शासनाने वेळीच ही दरवाढ रोखावी आणि सर्वसामान्य माणसाचं जीवन कसं सुलभ होईल याच्यावर लक्ष केलं। एकदा झालेली दरवाढ कधीही कमी केली जात नाही। त्यामुळे केंद्र सरकारनं या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊन ही गॅस दरवाढ कमी करावी। त्याचबरोबर व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यानं खाद्यपदार्थांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झालाय। ही परिस्थिती अधिक तीव्र झाली तर दररोज बाहेर खाणाऱ्या कामगारांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर आहेत जे हॉटेल व्यवसायामध्ये असतील किंवा वेगवेगळ्या छोटे मोठे उद्योग आहेत त्या ठिकाणी वापरणारे जे सिलेंडर गॅस आहे त्याचीही रेट सरकार जर वाढवतोय गॅसच्या याच्यामधून, तर ते ग्राहकाला ते नक्कीच एकतर महागड्या किमतीमध्ये घ्यावं लागेल। काही ठिकाणी छोटे छोटे हॉटेल आहेत ते व्यावसायिकही ते व्यवसाय करणार नाहीत, म्हणजे त्यांच्या कुटुंबाला त्याची झळ बसणार आहे। त्याचबरोबर जे सर्वसामान्य ग्राहक आहे त्या लोकांनाही ते पदार्थ भेटणार नाहीत। सरकारनं व्यावसायिक सिलेंडरच्या पुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे। लाखो रुपये खर्च करून हॉटेल व्यवसाय उभा केल्यावर त्यात अशी संकट आली तर हा व्यवसाय पूर्णतः संकटात येण्याची भीती हॉटेल व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। सिलेंडर बंद केलेले, आता आम्ही व्यवसाय कसा करायचा, लाकूड सुद्धा बंद केलेले, आम्ही जागायचं। शासनाने हा गॅसचा पुरवठा लवकर सुरू येत राहावा ही आमची नम्र विनंती। हॉटेल व्यावसायिकांचे सिलेंडरचा पुरवठा सरकारकडूनच बंद करण्यात आलाय। घरगुती सिलेंडरला देखील आता काही निर्बंध घालण्यात आले। त्यामुळे ग्राहकांनी ज्या वेळेस सिलेंडर बुक केले त्या वेळेतच घेऊन जावेत। ज्यांनी सिलेंडर बुक केली नाहीत त्यांना मात्र सिलेंडर मिळणार नाहीत। त्यामुळे प्रत्येकानं आपापले सिलेंडर्स बुक करून ठेवावेत असं आवाहन अनेक गॅस एजन्सीजनं केलंय। बुकिंग झाल्यानंतर तिचं जर सिंगल टाकीचं जर कनेक्शन एखाद्या ग्राहकाचं असेल तर त्याला टाकीची बुकिंग केल्यानंतर दुसरी टाकी घेण्यासाठी 25 दिवस ही वेटिंग पिरियड राहणार आहे। आणि ज्या ग्राहकाचे 2 सिलेंडरचं कनेक्शन असेल तर त्याला 30 दिवसाचं या ठिकाणी टाइम पिरियड कंपनीने बांधून दिलेला आहे। त्यामुळे ग्राहक बुकिंग केल्याशिवाय सिलेंडर हे आम्ही त्यांना देऊ शकणार नाही आहोत। इराण आणि इस्रायल अमेरिका युद्धाचा परिणाम थेट आता घरापर्यंत पोहोचल्याचं पाहाव्यास मिळते। केंद्र सरकारनं याबाबत तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 1 लाखापेक्षा अधिक ग्राहक या बीड जिल्ह्यामध्ये आहेत आणि याच प्रत्येक वेळेस जी गॅसची दरवाढ केली जाते ही दरवाढ ही प्रत्येक वेळेस वाढीव ज्या पद्धतीने आहे तीच पुढे ढकलली जाते, त्याच्यामध्ये कुठेही कमी केलं जात नाही। त्यामुळे आता या युद्धाचा परिणाम थेट आता ग्राहकापर्यंत आणि किचनपर्यंत होत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। अरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।